नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आता सध्याला सक्रिय असलेलं कमी दाबाचे क्षेत्र चंद्रपूर, नागपूर, विदर्भ पट्टा संपूर्ण कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे त्या साईडला गडगडाटी पाऊस होत आहे. त्यानंतर उद्या 24 तासानंतर थोडंसं फरक होणार आहे आणि तो फरक म्हणजे ह्यात साधारणतः कमी दाबाचे क्षेत्र हे वाढून संपूर्णतः ईशान्य महाराष्ट्राचा म्हणजे पूर्व भारत घेणार आहे. त्यामुळे त्या साईडला जोरदार पावसाची तयारी व्हायची शक्यता पुढील काही दिवसात दिसत आहे. जळगाव सोलापूर पट्ट्यात जालना परिसरात हे साधारण कमी दाबाचे क्षेत्र आहे. तिथे दोन्ही अवस्था होण्याची शक्यता आहे. नांदेड, बार्शी, बारामती या पट्ट्यात सुद्धा साधारण पूर्व दिशेला बारामतीच्या कमी दाबाचे क्षेत्र होण्याची शक्यता आहे. त्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम इतर भागातून वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता जास्त आहे. सायंकाळी 4, 5, 6च्या दरम्यान वाऱ्याचा वेग वाढून ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे सुद्धा वाहण्याची शक्यता आहे. संपूर्ण कर्नाटक भागातून वाऱ्याचा वेग जास्त आहे. बारामती, बार्शी, सोलापूर या पट्ट्यात गडगडाटी पाऊस आहे. विदर्भ पट्ट्यात संपूर्णतः गडगडाटी पाऊस आहे. इकडे सातारा, वडोज, कोल्हापूर या पट्ट्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सातारा, विटा, वडोज या पट्ट्यात मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर पट्ट्यात सुद्धा पावसाचा जोर चांगला आहे. पाटण, पनुमरे, कागलचा परिसर, कोल्हापूर आणि लांजा, रत्नागिरीच्या काही परिसर या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे 24 तासामध्ये. चिपळूण, महाड, माणगाव, दापोलीचे काही परिसर या भागात सुद्धा जोरदार पाऊस पडायची शक्यता मॉडेल दाखवत आहे. उर्वरित भागात हलक्याची पावसाची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भ पट्ट्यात पावसाचा जोर आहे. कडकडाटी पाऊस आहे. नागपूर, खोका या पट्ट्यातून जोरदार पाऊस आहे. म्हणजे गडचिरोली भागातून पाऊसाचा जोर अधिक दिसून येते, जास्त आहे. आणि तिथून पूर्व भागात पावसाचा जोर वाढत जाणार आहे. आणि इकडे सांगली, सोलापूर ह्या जो पट्टा आहे ह्या पट्ट्यात पावसाचा जोर कमी आहे. झाला तर हलकाचा पाऊस विटा, सांगली पूर्व भाग, सांगली आणि मिरज तालुका, आथणी तालुका हे जो भाग आहे हे झाला तर स्थानिक वातावरण बनून गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे. हलक्याची नसेल तर पावसाची शक्यता तिथे कमी दाखवल्या. आणि संपूर्ण कोकणपट्टी भागातून पावसाचा जोर हे मॉडेल जास्त दाखवते. संभाजीनगर, परभणी, नांदेड या पट्ट्यात सुद्धा पावसाचा जोर चांगला आहे. संपूर्ण विदर्भ पट्ट्यात तर पावसाचा जोर चांगलाच आहे. मराठवाडा आणि विदर्भ पट्ट्यात 4 दिवसांनी पाहायला गेलं तर 4 दिवसात काही कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे आता चालू आहे त्यात तीव्रता वाढलेली आहे. आणि पावसाचा जोर विदर्भ पट्ट्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तिथून पुढे येत्या आठवड्यात पाहायला गेलं तर आठवड्यात सुद्धा पावसाचा जोर बऱ्यापैकी चांगला वाढणार आहे. या आठवड्यात नागपूर, इंदूर पट्ट्यात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन हवेची द्रोणीय स्थिती होऊन मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस व्हायची शक्यता ही मॉडेल दाखवत आहे. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.